सत्तेचा वाट्याचा फॉर्म्युला काय? जी आता अधिकृत माहिती विलास, जी आता अधिकृत माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं 9 जण शपथ घेतील आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपकडनं 9 जण शपथ घेणार आहे। 9-9 अशी समान वाटणी सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये करण्यात आलेली आहे। एकूण 18 मंत्र्यांचा शपथ विधी होणार आहे आणि त्यापैकी 9 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे असतील तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपचे 9 मंत्री असणार आहेत। सर्वच मंत्री कॅबिनेट दर्जाचे असणार आहेत। एकूण 18 मंत्री जे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यापैकी कोणत्या मंत्र्यांना कुठलं खातं मिळणार हे आज दुपारनंतर काही वेळानंतर स्पष्ट होणार आहे। मात्र सर्वांचं लक्ष लागलेली कोणाची वर्णी लागणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातली जी नावं जी आहेत ती आता जवळपास जाहीर झाल्यात जमा आहेत। त्याचबरोबर भाजपकडनं काही नावं जी आहेत ती देखील पुढे उदय, मी तुम्हाला थांबवतो। उदय सामंत बोलतायत। ठीक आहे उदय, पूर्ण करा तुमचं म्हणणं। विलास, आपण आता माहिती घेतली त्यानुसार सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या आणि त्यांच्या अपक्ष आमदारांची महत्त्वाची बैठक जी ती सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सर्व समर्थक आमदारांना विश्वासाने सांगतात की या राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण आपल्याला 9 जी आहेत मंत्रिमंडळातली जे आहेत सदस्य त्यांना आपल्याला शपथविधी दिला जाणार। इतर ज्यांना शपथ दिली जाणार नाही त्यांचं समाधान कसं केलं जाणार किंवा त्यांना जो विश्वास द्यावा लागणार आहे ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे निश्चितच। पण उदय तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जर 50-50चा हा फॉर्म्युला असेल तर निश्चितपणे ही सगळ्यात जास्त तारेवरची कसरत तर देवेंद्र फडणवीसांसाठी आहे। 106 पेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यापैकी 9 जणांनाच मंत्रीपद मिळणार आहे। याचा अर्थ नाराजांची संख्या ही भाजपमध्ये सर्वाधिक असणार आहे। त्यामुळे फडणवीसांसाठी सगळ्यात जास्त ही तारेवरची कसरत असेल की त्यांना सगळ्यांचं समाधान करणं। अगदी बरोबर आहे। दोन्ही नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर 106 पेक्षा अधिक आमदार आहेत, जवळपास 116 आमदार जे आहेत ते त्यांच्याकडे असल्याचं समजलं जात आहे। त्यापैकी जर 9 जणांना कॅबिनेट मंत्री मिळणार असेल तर बाकीच्या उर्वरित जे 100हून अधिक जे आमदार आहेत ज्यांना मंत्रिपद मिळत नाही त्यांचे समाधान कसं केलं जाणार। मात्र त्यांच्याकडे देखील समाधानाचा फॉर्म्युला जो आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानुसार सर्वांची समजूत जी आहे ती केली जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो केला जात आहे आणि जो काही विधिमंडळाचा एकूणच नियम आहे त्यानुसार 288 आमदारांपैकी एकूण 43 आमदार जे आहेत तेच फक्त शपथ घेणार आहेत। त्यापैकी काही कॅबिनेट मंत्री असतील तर काही राज्यमंत्री असतील। असं एकूण या मंत्रिमंडळाच्या शपथ याच्यामध्ये आपण समोर पाहू शकतो की काही मंडळी जी आहेत सह्याद्री अतिथीगृहावरनं बाहेर आलेले आहेत। त्यांच्यापैकी कोण काय बोलतंय का आपण पाहूया। सर बोलणार आहेत का? सर बोलणार आहे का? सर बोलणार आहे? इकडे कॅमेरा इकडे लागले काय बोलायचं? तुमची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली का? बैठक झाली, विस्ताराचं फायनल झालं। 11 वाजता विस्तार होतोय, त्यामुळे कुठं अडचण नाहीये आणि विस्तार होऊन जाईल। कोणती नावं कन्फर्म कोणत्या आमदारांना सांगितलेलं की तुम्ही शपथ घेणार आहात? नाही, सगळ्यांची नावं, शिवसेनेच्या लोकांची नावं आणि आमची नावं पण रात्री फायनल झाली। आपण आमची नावं तुम्ही डिक्लेअर पण केली, त्यामुळे त्याविषयी वेगळं काही नाहीये। ते आता शपथविधी झाल्यानंतर खाती वाटप होतं। काहींची नाराजी देखील आहे, काहींची नाराजी थोडं बहुत होणार कारण शॉर्ट जागा असतात त्यामुळे मीटिंग में सर क्या अंदर मीटिंग कुछ नहीं, 5 लोग आहेत हम। अच्छा अभी सर कब आप लोग नाराज भी बताया जाए? नहीं नाराज नको, छोटा लिमिटेड आहे। तर भाजपचे आमदार तिथे बोलत होते, जे संभाव्य मंत्री सुद्धा आहेत खाडे, आणि कदाचित आता या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, त्यांचं नाव चर्चेत आहे। पण उदय, मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना प्रत्येक वेळी आपण बघितलं सरकार कुठलंही असो एक भौगोलिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो। या मंत्रिमंडळाच्या विस्तारातली जी नावं सध्या समोर आलेली आहेत त्यात सुद्धा हे दिसून येतंय की या दोघांनी सुद्धा तो भौगोलिक समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतंय। उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? ठीक आहे, तुषार उपनवर यांच्याकडे आपण जाऊया। हा उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो विलास, पुन्हा एकदा प्रश्न विचारा। हा
मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भौगोलिक समतोल राखण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याचं दिसतंय, जी यादी आता समोर आली आहे त्यानुसार. त्याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर आहे विलास तुझा, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी मंत्रिमंडळ शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची जर यादी पाहिली तर त्यांनी एक प्रकारे जो काही भौगोलिक जो काही समतोल आहे तो साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. विभागीय समतोल जो आहे तो त्यांनी साधण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला पाहिजे. विशेषतः त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रावरती फोकस केल्याचं विशेष करून दिसून येतं, कारण मुंबई आणि ठाण्यातून एकही आमदार आज शपथ घेणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, इथले आमदार जे आहेत त्या शपथ घेणार आहेत. आपण इथे पाहू शकतो किरण पावसकर जे शिंदे गटाचे सचिव आहेत ते इथे बाहेर आलेले आहेत. किरण पावसकर असतील, संजय मोरे असतील, शिंदे गटाचे सचिव आहेत, त्यांच्याशी बोलायला आपण प्रयत्न करूया.